नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये। आणि जसं की तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे की आयोगानं म्हणजे MPSCने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमधील सुधारणा यावर एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे। त्याच्यावर बरीचशी चर्चा आपल्या फोरम मेड सिंपलवर पण झाली आहे। थोडेसे पर्सनल मेसेज मला आले की सर काय होईल कसं होईल, तर त्याविषयी आपण थोडंसं एक बोलणार आहोत। आज दिनांक 1 ऑगस्ट 2022ला आलेलं आहे नोटिफिकेशन आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी फक्त आपण बघूयात की आयोगाला हे असं का करावं वाटलं की परीक्षांची वाढलेली संख्या, कारण कसं होत होतं की ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, फॉरेस्ट असेल, राज्यसेवा विविध एक्झाम घ्याव्या लागायच्या। मग त्याच्यानुसार भरती प्रक्रियेस होणारा विलंब, पेपर चेकिंग म्हणा, सेकंड आन्सर की, कोर्ट केसेस आणि बऱ्याचशा काही काही गोष्टी जे मुद्दे याच्यात सगळे त्यांनी कारणं इथे दिलेली आहेत की का असं आयोगाला करावं लागलं। त्यात एक अजून एक महत्त्वाचं कारण असं होतं की गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, म्हणजे आयोगाला जे आहेत तर क्वालिटी ऑफ एक्झाम्स आणि क्वालिटी ऑफ स्टुडंट्स, तर याच्यासाठी पण हे पाऊल उचलावं लागलेलं आहे। आणि हे पाऊल कुठे जाते तर वन स्टेट वन एक्झामकडे जाते। जर आपण आता बघूयात काय काय परत आयोग म्हणतंय, तर मेन जे आहे तर आयोगानं काय केलं की सर्व गॅझेटेड ग्रुप ए आणि ग्रुप बी याच्यासाठी जी मेन्स असणार आहे तर ती पारंपरिक किंवा वर्णनात्मक असणार आहे। म्हणजे जसं रिटर्न असणार आहे याचे मेन्स, ग्रुप ए आणि ग्रुप बी गॅझेटेड ग्रुप ए ग्रुप बी, जसं की सिलेबस पण दिला आहे आणि त्याचा काय जे नियोजन आहे, कुठले कुठले पेपर कसे असणार त्याची सविस्तर माहिती आयोगानं ऑलरेडी दिली। त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही अजून नवीन येण्यासारखं राहिलेलं नाही, हे सगळं क्लिअर झालेलं आहे। आणि याला जे नाव दिलं आहे त्यांनी या परीक्षेला, त्याला नाव दिलं आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाइंड प्रिलिम्स एक्झाम। आता पूर्वी आपण कंबाईन फक्त ग्रुप बी आणि सीलच म्हणायचो, आता राज्यसेवेलाही कंबाईनच म्हणणार ते महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झाम। त्यानंतर एक महत्त्वाचं आहे बघा, याच्यात ते काय करणार की आता जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असणार आहे त्याच वेळेस उमेदवाराकडून अर्ज घेताना विद्यापीठ सर्व संवर्गातील अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प देण्यात येईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर फॉरेस्टला इलिजिबल असेल तर त्याला विचारतील ते फक्त सिव्हिल पाहिजे का फक्त फॉरेस्ट पाहिजे का दोन्ही पण पाहिजे। जसं UPSCला आहे सिव्हिल पण पाहिजे फॉरेस्ट पण पाहिजे, मग काय करणार ते सिव्हिलचा आणि फॉरेस्टचा दोन्ही ऑप्शन घेणार। ज्याला फक्त सिव्हिल द्यायची त्यानं सिव्हिल द्या, ज्याला फॉरेस्ट द्यायची त्यानं फॉरेस्ट द्या, किंवा ज्या काही दुसऱ्या एक्झाम आहेत म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी वगैरे, म्हणजे इलिजिबल आहेत इथं फार महत्त्वाचं आहे बघा, जे इलिजिबल आहेत त्यांनाच या परीक्षेला अलाउड करतील, त्यांनाच हा ऑप्शन राहील। फॉर एक्झाम्पल की डॉक्टरांना हा इंजिनिअरिंगची परीक्षा देता येणार नाही आहे, राईट। तर हे तिथे घेणार आहेत ते, म्हणजे प्रिलिमच्या वेळेसच फॉर्मच्या वेळेस ते UPSC सारखं करून घेतील। मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल, म्हणजे काय करतील ते सिव्हिलसाठीचा कट ऑफ जो आहे तो वेगळा असेल, फॉरेस्टसाठीचा कट ऑफ जो आहे तो वेगळा असेल, इंजिनिअरिंगसाठीचा कट ऑफ जो आहे तो वेगळा असेल, राईट। तर हे कट ऑफ वेगळे लागतील। आता UPSCमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर IFOSचा कट ऑफ वेगळा लागतो आणि सिव्हिलचा कट ऑफ वेगळा लागतो, तर त्याच धर्तीवर हे पण प्रिलिमचे कट ऑफ वेगळे लागतील। म्हणजे समजा जास्त मुलं जर इच्छुक असतील फॉरेस्टला, जागा कमी असतील तर कट ऑफ जास्त जाईल। युजली सिव्हिलचा कट ऑफ कमी जातो फॉरेस्टपेक्षा UPSCला, राईट। त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा, सर्व अराजपत्रित गट ब आणि गट क, आता जे आपण आपल्या ऑलरेडी कंबाईनच्या जागा आहेत अराजपत्रित नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी, याच्यासाठीच्या एक्झामचं नाव दिलं आहे त्यांनी महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झाम। आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यांनी एकत्र करून एकच प्रिलिम घेण्याचं ठरवलंय। त्याच्यानंतर याच्यात पण काय करणार ते विद्यापीठ सर्व संवर्गाकरिता अर्हतेवर, म्हणजे आता ज्याला PSI व्हायचंय, ज्याला STI व्हायचंय, ज्याला ASO व्हायचंय, किंवा ज्याला अजून दुसरी ग्रुप सी मधली एखादी टेक्निकल पोस्ट आहे तर त्यासाठी ते प्रेफरन्स घेणार प्रिलिम्समध्येच। आणि जे लोक इलिजिबल आहे ज्यांच्या हाईट आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्यांनाच PSI इलिजिबल होता येणार। त्याच्यानंतर बघा महत्त्वाचा गोष्ट पुढची आहे, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट क मुख्य परीक्षा या नावानं स्वतंत्र परीक्षा होतील। म्हणजे प्रिलिम्स काय असणार आहे, एकच असणार आहे, पण मेन्स ज्या आहेत तर त्या दोन असणार आहेत वेगळ्या। ग्रुप बी साठीची एक सेपरेट, ग्रुप सी साठीची वेगळी एक्झाम, राईट। त्याच्यानंतर पुढे बघूया, आता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील। म्हणजे आता
बी साठीचा जो सिलेबस आहे की त्यात पण STI साठीची वेगळी, PSI साठीची वेगळी आणि तुमच्या ग्रुप सी त्याच्यानंतर ASO याच्या मेन्स ज्या आहेत तर वेगवेगळ्या होणार आहेत. कदाचित मला असं वाटतं की सध्या जे चालू आहे की एक पेपर जो असतो पेपर 1 तर तो सर्वांना कंपल्सरी ठेवतील. ग्रुप बीच्या परीक्षांना पेपर 2 वेगळा ठेवतील. ग्रुप सी मध्ये पण तसंच करतील. पेपर 1 जो आहे तो कंपल्सरी ठेवतील आणि पेपर 2 मध्ये टेक्निकल मेन्सचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये जसं की कायदे असतील किंवा दुसऱ्या कुठल्या टेक्निकल आस्पेक्ट कम्प्युटर वगैरे असेल किंवा टंकलेखन वगैरे तर या गोष्टी कंपल्सरी करतील. पेपर 1 हा तोच राहील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य आणि गट क मुख्य यासाठी 2 पेपर कंपल्सरी ठेवले बघा. मराठी प्लस इंग्लिश आणि सामान्य म्हणजे जनरल स्टडीज प्लस ॲप्टिट्यूड. तर याचे एक 2 पेपर म्हणजे हा पेपर 1 आणि हा पेपर 2. पेपर 1 मध्ये काय असणार आहे तर मराठी इंग्लिश. पेपर 2 मध्ये GS प्लस ॲप्टिट्यूड बुद्धिमत्ता याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे आता जसं आहे सध्या तसंच राहणार आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल. मला काय वाटतं की याच्यामध्ये मात्र एक गोष्ट होऊ शकते जी पॉझिटिव्ह आहे, सर्वांसाठी आनंदाची आहे की आता फॉर एक्झाम्पल की एखाद्या मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एखाद्या मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी 2 पोस्ट ठेवल्या जसं की ज्यांचा बऱ्याचशा गोष्टी मॅच होतात तर त्या परीक्षेच्या मेन्सच्या रिझल्टच्या वेळेस एका विद्यार्थ्याला फक्त एकच पोस्ट मिळेल. त्याला जरी इलिजिबल असेल तर 2 पोस्ट मिळणार नाहीत. म्हणजे जसं की UPSC मध्ये पण होतं बघा आणि आपण राज्यसेवेमध्ये पण बघितलं. आता एखादा जर तहसीलदारला इलिजिबल असेल आणि त्याला जर डेप्युटी कलेक्टर मिळत असेल तर त्याला फक्त एकच दिलं जाईल डेप्युटी कलेक्टर. तसंच ह्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या मेन्स आहेत त्याच्यामध्ये ज्या टेक्निकल किंवा बाकीच्या स्पेसिफिक एक्झाम आहेत आणि त्याच्या जर मेन्स त्यांनी एकत्र घेतल्या आणि एखाद्या मेन्समध्ये जर कदाचित 2-3 पोस्ट असतील तर एका विद्यार्थ्याला एकच पोस्ट मिळेल असं मला वाटतंय. बघूया आपण आयोगाचं काय क्लॅरिफिकेशन येतं. ऑप्टिंग आउटचं ऑप्शन ऑलरेडी त्यांनी चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर PSIची जी काय फिजिकल आहे तर ती 70 मार्काची केली आणि ती पण क्वालिफाईंग केलेली आहे. म्हणजे त्याचे मार्क जे आहेत तर मेरिटमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. मुख्य मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे 2च मार्क गृहीत धरून लिस्ट लावतील. त्याच्यानंतर बघा उपरोक्त बदल सन 2023 करतायत. आता ज्या 22 मधल्या ऑलरेडी प्रपोज्ड एक्झाम आहेत 2022 मधल्या त्याच्यात काहीच बदल नाही आहे. पुढच्या येणाऱ्या 2023च्या सर्व म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या सगळ्यांसाठी हे नवीन बदल लागू होतील. आता प्रस्तुत बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादी बाबीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. मला वाटतं याच्यात फार जास्त काही बदल होईल असं वाटत नाही. ऑलरेडी त्यांनी खूप बदल करून ह्या स्टेजपर्यंत आलेले आहेत. तर जास्त एक्सपेक्टेड बदल मला तरी वाटत नाही. जे लोक 23ची तयारी करणार आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. सध्याचा जो काही ग्रुप बी सीचा आहे जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तोच अभ्यास आणि त्याच पॅटर्ननुसार करा. मला वाटतं याच्यात फार जास्त चेंज होणार नाही. राईट. आता फक्त याच्यामध्ये जे काही लोकांनी तर्क लावलेत की आता काय की एकदा परीक्षा संपली की झालं, घरीच जायचं काम आहे आणि आपलं गुंडाळून MPC सोडा वगैरे, मला याच्यामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात बघा. पूर्वी कसं व्हायचं की एक कोणीतरी विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल, त्याला काय व्हायचं, एका वर्षी राज्यसेवेतूनही पोस्ट मिळायची, त्याला ग्रुप बी मधूनही पोस्ट मिळायची, त्याला ग्रुप सी म्हणजे ABC सगळ्याच ठिकाणी किंवा ॲटलिस्ट 2-2 ठिकाणी त्याला पोस्ट मिळायची. आणि तुम्ही बघा मला असे विद्यार्थी दाखवा MPSC मधले की ते फक्तच राज्यसेवा करतात, ते फक्त ग्रुप बीच करतात, फक्त ग्रुप, म्हणजे मला वाटतं 50% पण असे कॅन्डिडेट नाही आहेत. मॅक्झिमम काय करतात, जी येईल ती परीक्षेचा फॉर्म भरतात आणि त्या परीक्षेला जातात. आणि मग याच्यामध्ये काय होतं, ज्या लोकांचा अभ्यास थोडा चांगला झालेला आहे, ज्यांना थोडी परीक्षेची तयारी झालेली आहे, ते काय करतात, सर्वच्या सर्वच प्रिलिम्स क्लिअर करतात. आणि मग याच्यामध्ये काय होतं की जे लोक नवीन आलेत किंवा ज्यांचा अभ्यास तेवढा नाहीये तर ते बाहेर जातात स्पर्धा परीक्षेमधून आणि मग त्यांना काय होते की मेन्स देताच येत नाही. आणि मग हे काय करतात, ही पण पोस्ट काढणार, ही पण काढणार, ही पण काढणार आणि घेणार तर एकच. ऑलरेडी यांनी प्रिलिम्स दिली आहे, मेन्स दिली आहे आणि दुसऱ्यांच्या जागा खाऊन आता असं होणार नाही. आता काय होईल की तुम्ही परीक्षा दिली आहे ना तर तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढतील. कारण काय होईल की जागा भरपूर असतील सगळे मिळून, त्यामुळं कंपॅरेटिव्हली मला असं वाटतं की कट ऑफ हा कमी येईल. बरेच लोक म्हटले की कट ऑफ हा जास्त जाईल
मला इथे थोडंसं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, तर मला याच्यावर अजून विचार करावा लागेल जर खरंच तसं असेल तर. पण प्राथमिक मला असं वाटतं की कट ऑफ थोडासा कमी येईल, कारण काय होईल की जे डबल देणारे मुलं आहेत ना ते परीक्षा डबल देणार नाही आहेत. म्हणजे 2च परीक्षा देता येतील आता, एक तर तुम्हाला राज्यसेवेची जी काय आहे ती, आणि एक आपण जी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची कंबाईन प्रिलिम्स होईल ती 1 आणि 2च परीक्षा. मग आता काय की इथे मॅक्झिमम एक विद्यार्थी कुठल्या देऊ शकतो, 2च परीक्षा देऊ शकतो, तो 2 प्रिलिम्स पास होईल. पूर्वी काय व्हायचं, ग्रुप बी ची पण द्यायचे, ग्रुप सी ची पण द्यायचे, आणि ठराविकच पोरं ग्रुप बी ला पण आहेत, ग्रुप सी ला पण आहेत. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की कट ऑफ खूप जास्त जायचा. आता काय होईल की इथे ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि परत याचे कट ऑफ वेगवेगळे लागणार आहेत, याचे कट ऑफ परत वेगवेगळे लागणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघितलं पाहिजे, आणि ही काळाची गरजच होती की खूप जास्त टाइमपास होतो परीक्षेमध्ये आणि एक कुठल्या तरी परीक्षेवर फोकस करता येत नाही. म्हणजे मला आत्तापर्यंत जेवढे काही फोन आले MPSCचे मागच्या 5-6 महिन्यामध्ये मी बघितलं की सारखे प्रत्येक परीक्षेच्या काय म्हणायचं परीक्षेच्या फक्त मागे लागलेले असतात. म्हणजे राज्यसेवा झाली की लगेच ग्रुप बी देतो, ग्रुप सी देतो, ही नाही निघाली तर मग दुसरी एखादी कुठली तरी तलाठी ग्रामसेवक देतो, आणि मग याच्यामध्ये काय होतं धड काहीच हाती लागत नाही. आता नेमकं काय होईल की वर्षभर एखादा विद्यार्थी फक्त राज्यसेवेची तयारी करतोय, एखादा फक्त ग्रुप बी ची करतोय, एखादा फक्त ग्रुप सी ची करतोय. इथं मेन्स बद्दल बोलतोय, प्रिलिम्स तर सेमच असणार आहे, राईट. किंवा एखादा टेक्निकल, आता ग्रुप ए मध्ये एखादा इंजिनिअरिंगची करतोय, एखादा फॉरेस्टची करतोय, राईट, वनसेवा वगैरे. तर मग त्याला काय करता येईल की वर्षभर त्यांना ते प्रिलिम्सची काय म्हणतात त्याला याचा अभ्यास करायचा. आणि याच्यामध्ये काय की बऱ्याचशा लोकांनी जी भीती दाखवली की कट ऑफ वर जाईल, पण आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की जसं फॉरेस्टचा कट ऑफ आहे, तर फॉरेस्टमध्ये काय होतं की इलिजिबल जेवढे आहेत, आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये डॉक्टर इलिजिबल नाही आहेत, BA वाले इलिजिबल नाही आहेत, मग त्यांना तर मार्क जास्त असूनही ते काही ह्या कट ऑफला जास्त डिस्टर्ब करणारच नाही आहेत. अजून दुसरी गोष्ट यातलीच एक निगेटिव्ह मधली की असं वाटतं तुम्हाला कट ऑफ वर जाईल. आता कट ऑफ वर गेला फॉर एक्झाम्पल की काही दुसरे इंजिनियर होते ज्यांना राज्यसेवा करायची पण इलिजिबल असल्यामुळे फॉरेस्टची दिली, प्रिलिम्सचा कट ऑफ क्लिअर केला. आता मेन्समध्ये त्यांना इंटरेस्ट नाही कारण त्यांची राज्यसेवेतली प्रिलिम्स पण निघाली. मग ते काय करणार की मेन्स अशीच काहीतरी थातूर मातूर फॉरेस्टची मेन्स देणार. मग जे पोरं फॉरेस्टची मेन्सला आहेत त्यातला सिलेक्शन रेशो वाढणार, सिलेक्शन रेशो वाढणार. आणि UPSC मध्ये पण नेमकं हेच झालं बघा. ज्या विद्यार्थ्यांनी जस्ट फॉरेस्ट IFOSची प्रिलिम्स क्लिअर केली त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूपच जास्त वाढले, राईट. त्याच्यामुळे थोडंसं या परीक्षेकडे पॉझिटिव्हली बघा आणि जसा अभ्यास आहे तसाच चालू ठेवा. आत्ता ज्या परीक्षा राहिल्या ते कंबाईनची 22ची आणि UPSCची येणारी 21 ऑगस्टची, त्या परीक्षेवर फोकस करा, याच्यात जास्त डोकं लावू नका. आणि आपण करंटचे व्हिडिओ टाकूच्यात मला थोडासा वेळ मिळत नाही, त्याबद्दल थोडं मी क्षमा मागतो, राईट. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि अभ्यास चालू ठेवा. थँक्यू.